नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या तारखेला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व काही सांगतो व ती तारीख सुद्धा मी डिक्लेअर करणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे व 2000 रुपयाचा हप्ता लवकरच आपल्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहे। तर मित्रांनो, यासाठी काय करायचं आपल्याला, 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये दिले जाते। आतापर्यंत या योजनेचा 19वा हप्ता लाभ शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि आता सर्वांना 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तर मित्रांनो, पण हा हप्ता कधी जमा होणार याबद्दल सध्या शेतकऱ्यांसाठी उत्सुकता आहे। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याबाबत एक गोष्ट वर आलेली आहे, जेणेकरून नवीनतम माहिती आणि काही महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत आपल्याला व टिप्स देणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका अशाच नवीन रूपाने। तर मित्रांनो, पीएम किसान योजना ही महाराष्ट्रातील सर्वात उत्तम एक योजना आलेली आहे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्याला उदाहरणार्थ 18वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये, 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा झाला होता। 20वा हप्ता जून 2025 मध्ये येणे अपेक्षित होते, परंतु जून महिना संपला तरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही। तरी अहवालानुसार हा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै 2025च्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे, पण सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना सल्ला दिला जात आहे की 20वा हप्ता लवकरच आपल्या बँक अकाउंटवरती पडला जाईल। तर हा खरी गोष्ट आहे मित्रांनो। तर आठवड्यात किंवा जुलै 2025च्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे, पण सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस समोर आल्या नाही। तरी शेतकऱ्यांना सल्ला दिला जात आहे की pmkisan.government.in या अधिकृत वेबसाईटवर नियमित अपडेट्स तपासत राहा व अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। आणि मित्रांनो, 2025 मध्ये म्हणजेच तुम्हाला 2025 जुलैमध्ये तुम्हाला पीएम किसानचा 20वा हप्ता पडणार आहे। तरी तुम्ही तुमचे बँक स्टेटमेंट आधार कार्डशी लिंक ठेवा व सर्व बँक स्टेटमेंट चेक करू शकता तुम्ही मित्रांनो। आणि एवढंच नाही तर तुम्हाला मित्रांनो, व जर आधार लिंक म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला खालील काही महत्त्वाच्या बाबी मी सांगणार आहे, ते खूप लक्षात ठेवण्यासारखे आहेत मित्रांनो। तर आधार लिंक, तुमचे बँक खाते आधारशी कार्डाशी लिंक असणे आवश्यक आहे। तसेच आधार कार्ड आणि बँक खात्यातील नाव एक समान असणे आवश्यक आहे व त्याचप्रमाणे ई-केवायसी पूर्ण करा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत। तर मित्रांनो, आधार कार्डाशी तुम्हाला आधार शेअरिंग एक असणं आवश्यक आहे व तुमची ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे मित्रांनो, खूपच अगदी। तर पात्रता निकष काय असणार याच्याकडे, शेतकऱ्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असली पाहिजे, म्हणजेच मित्रांनो 2 एकरपेक्षा जास्त जमीन तुम्हाला असली पाहिजे। तसेच त्या योजनेचा सरकारी कर्मचारी नसला पाहिजे आणि या योजनेसाठी पात्र राहणार आहेत। तर या गोष्टीची पूर्तता न झाल्यास पीएम किसान योजनेत सन्मान निधीचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच ही कागदपत्रे तपासून घ्या। तर मित्रांनो, वेबसाईटवर भेट द्या, तुम्हाला pm.kisan.government.in वर जा, बेनिफिट लिस्ट स्टेटसवरती क्लिक करा आणि आधार किंवा खाते क्रमांक टाकून तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून स्टेटस तपासू शकता मित्रांनो तुमचा। व अशाच काही अडचण आल्यानंतर तुम्ही माझ्या YouTube चॅनलवरती येऊन कमेंट करा, मी तुम्हाला सर्वांना उत्तर देईल। व OTP व्हेरिफिकेशन, मोबाईल येणारा OTP टाकून पुढे जा, स्टेटस पहा, तुमच्या हप्त्याची स्थिती दिसेल। तर मित्रांनो, 20व्या हप्त्याची लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील बटनावरती क्लिक करा, आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या। Thanks for watching this video. Visit again